लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणिती शिंदे यांची घोषणा झाल्यानंतर सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळत प्रणिती शिंदे यांचा प्रचार करावा असे आदेश स्थानिक पातळीवर देण्यात आले. पण प्रचाराचा महिना उलटून गेला, पण महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून प्रणिती शिंदे आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आघाडीतील इतर घटक पक्षाच्या कोणत्याच नेत्यांशी संपर्क साधला नाही, अशी खदखद आता व्यक्त केली जात आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात शहरातील 30% भाग असून या भागात मुस्लिम बहुल भागाचे प्रमाण जास्त आहे. खास करून नई जिंदगी परिसरातील प्रभाग क्रमांक 21 मधील सिद्धेश्वर नगर 1 ते 5, आनंद नगर 1 ते 2, काजल नगर, मंत्री चंडक नगर, ब्रह्मदेव नगर, साईनाथ नगर, टिळक नगर 1 ते 5 आदी परिसरात अद्यापपर्यंत काँग्रेस उमेदवाराचा कोणतीच प्रचार यंत्रणा पोहोचलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना या भागातील मतांची गरज नाही का? आम्ही वारंवार संपर्क साधून देखील काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि उमेदवार हे आम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद देत नाहीत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून तौफिक शेख यांच्याकडे ही जबाबदारी देणे आवश्यक होते, पण असा कोणताही आघाडीचा धर्म काँग्रेसच्या नेत्यांकडून पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास महाविकास आघाडीच्या मतांवर बऱ्यापैकी परिणाम होईल, अशी शंका स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली. कल तौफिक पहलवान शेख क्षेत्र फोन लगाए कि हमारे नई जिंदगी प्रभाग 21 में सभा के उसके कल आओ. तो चेतन नरोटे लगाने के बाद क्या बोला, आधे घंटे में मैं लगूंगा फोन. आधे घंटे में बहुत लगा शायद फोन, 2-3 मरतबा चेतन नरोटे फोन नहीं उठाए. तो फिर हम सभा के उसी बोले, लेकिन दक्षिण मतदार संगठन में है ना, बाबा मिस्त्री जब आमदार जी ठहरे थे तो उनको 60,000 मदा पड़े थे. तो हमारे दक्षिण में बहुत है मतदार संघ, लेकिन ताई और शिंदे साहब बोलो फोन की तरफ कांग्रेस के ध्यान नहीं दे रहे हैं. फिर हमारे को पर्याय नहीं है, हम 7 तारीख को फिर हमारे सब शूटिंग करेंगे उसके बाद. लेकिन आपको संपर्क करने शिल्पा भी नहीं मिले, संपर्क भी नहीं करे, या आप झाके भी नहीं उन्होंने गिने चुने लोग जो उनके हमको बुला रहे, पूछ रहे उन्होंने. बस जो मेन हमारे वार्ड के तौफिक शेख है उनको बुला रहे नहीं, उन्होंने पूछ रहे नहीं उनको. बाबा मित्र बोले रहेंगे, उनके पार्टी का आदमी है, उनका वार्ड अलग है, हमारा वार्ड अलग है. हमारे वार्ड की तौफिक पहलवान को बुलाना चाहिए ना. 30 बूथ आहे. 30 बूथावर आतापर्यंत एका पण घराला स्लिप राहिली नाही, एका पण घराला कोणी विचारलं नाही किंवा तुम्ही मतदान कुठून करणार. नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार गटचे नगरसेवक तौफिक पहलवान हे कार्याध्यक्ष आहेत शहराचे, त्यांना विश्वासामधून घेऊन कोणी पण इथं काम करीना. लोक पहलवानपाशी येतात, आम्हाला स्लिप मिळाली नाही, आम्हाला कोणत्या बूथवर आमचा नंबर आहे, तर पहलवान म्हणले माझ्यापाशी काय यंत्रणाच नाही. तिथे स्पष्ट बोलले लोकाला. तर महाविकास आघाडीचे एक संघटक म्हणून, घटक म्हणून ते प्रभागाचे नगरसेवक आहेत आणि 15 वर्षापासून ते नगरसेवक आहेत. त्यांना शिवकुमार शिंदे साहेब असू दे, प्रतिनिधी असू दे, चेतन नोटे असू दे, त्यांना सभा करून त्यांना विश्वासात घेऊन काम करायचं आहे. 4 दिवस वाढले, एवढा मोठा प्रभाग आहे, पुन्हा कोणाला स्लिप वाढणार, कुणाला बूथचे नियोजन नाही. 30 बूथ आहेत. 30 बूथ म्हणले तर कमीत कमी एका बूथावर 6 माणसं लागतात. तर हिशोब करा तुम्ही, 6 म्हणजे 30 बूथची किती माणसं आली. एकाला आपण विश्वासामध्ये घेऊन हे सर्व आपला मनमानी कारभार इथं चालू केलेले आहेत. म्हणजे महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाही, धर्म पाळत आहेत. महाविकास आघाडीचा संघटक पक्ष म्हणून ते आमच्यापाशी धर्म पाळत नाहीत. नगरसेवक म्हणून गेले गुरुवार अक्षय फिरणार. म्हणजे जवळपास जर अशीच परिस्थिती राहिली तर पुढची भूमिका काय, कोणी मतदान करणार. मतदानावर वार्डामध्ये आम्ही फिरलोच नाही, तर संघटक म्हणून आम्ही फिरलो नाही, तर मतदान लोकांना काढणार कोण मतदान दिवशी. किती फरक पडू शकतो? पुष्कळ 80% फरक पडू शकतो इथून. किती हजार मतदान टोटल आमचं बघा 40,000 मतदान आहे. 20% मतदान होईल, फक्त 20%. कोणी विश्वासात घेणार ना. आता काय सांगाल जर का तुम्हाला निरोप पोचवायचा असेल काय निरोप हेच आहे आमचा की तुम्ही या, आम्ही इथं कॉर्नर सभा, आम्ही इथं सभा घेण्यासाठी तयार आहेत. नगरसेवक सर्व संघटक कमीत कमी 250-300 कार्यकर्ते आहेत, पण आम्हाला वेळच देणार. काल वेळच देणार. फोन लावले तर त्याचा आम्हाला काय रिस्पॉन्स उत्तर मिळत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील नाराजी काँग्रेसचे नेते कधी घालवणार, प्रचार यंत्रणेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना कधी सहभाग करून घेणार, असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. वेळीच याच्यावर योग्य तो तोडगा काढला नाही तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना मोठी किंमत मोजावी लागेल, हे मात्र नक्की.